कितीही प्रयत्न करा, पूर्ण काम संपतंय असं होत नाही. आता तुम्ही म्हणाल, "हा पसारा कसला काढलाय गं बाई ताई तू?" तर सांगतीये, हा पसारा काढलाय खरं, पण हे जे तुम्हाला मी या अगोदर ब्लाउज दाखवलं, ते सुद्धा घ्यायला क्लायंट येतात. त्याच्यामुळं मला अवघड झालंय, करू काय आणि नको करू काय? ॲक्चुअली शॉपला रिनोव्हेशन करायचं आहे. आता हे करायचं म्हणून 4 महिने गेले. अगदी फेब्रुवारी, मार्चपासून चालूच आहे. आज करू, उद्या करू, आज करू, उद्या करू. ह्या सगळ्या गोष्टी आणि हे सगळं आपलं सीझन सांभाळता शॉपला काही हात लागत नव्हता. थोडंसं पेंटिंग वगैरे खराब झाले, तुम्हाला माझ्या पाठीमागे दिसत असेल. तर हे सगळं करायचं म्हणजे वरच्यावर गोष्ट नाहीये, की ते इकडचं तिकडं ठेवा आणि करा. त्यामुळे सामान भरायला सुरुवात केली आहे. जे आज शिवलं होतं, 6 वाजेपर्यंत क्लायंटचे ब्लाउज, ड्रेसेस शिवले. काही शिवून घेऊन गेले होते कॉल केल्यानंतर, काही येतो म्हटलेत. तर त्यांचं सांभाळावं लागतंय, कारण कुठेतरी धूळ उडेल, कुठेतरी काहीतरी त्याच्यावरती पडेल, हे टेन्शन असतं. मग ते सगळं सेट करून बॅगेत ठेवलं आणि काही सुधारत नाही मला. कुठून काय घेऊन, कुठून भरायला सुरुवात करू. तर नाही म्हणता एक गोणी समोर घेतली आणि अजून 2-3 गोण्या भरून सुनीता गेली होती. तर मला ती होती तोपर्यंत दोघींना एकमेकींना होत होतं, की हे भरू, ते भरू, ते भरू. आणि आता त्यानंतर काही सुधरेना. कशात काय भरून ठेवू आणि कशात काय भरून ठेवू. कारण हे बघा, सॅम्पल लावलेले सगळे ड्रेसेस, सगळे टॉप इतके खराब झालेत. कारण मागे रस्त्याचं काम चालू होतं. किती वेळा रस्ता खोदला, किती वेळेला मुजवला, पुन्हा खोदला, पुन्हा मुजवला, असं 3 ते 4 वेळा झालं होतं. त्यामुळे सगळी जी धूळ आहे रस्त्याची आणि मेन रोड असल्यामुळे इतकी धूळ नेहमी असतेच असते. त्याच्यामुळे त्या मातीचा भर अजून पडला होता खोदकामाच्या. मग आता काय करणार म्हटलं, एकदा हे झालंय, पावसाळा चालू आहे. सध्या कामाचा लोड थोडासा या वीकमध्ये कमी वाटला. ते कंप्लीट करून मला वाटलं, की माझं हे सगळं क्लिअर होईल. म्हणून मी हा सगळा घाट घातलेला आहे रिनोव्हेशनचा, शॉप रिनोव्हेट करण्याचा. आता ह्याच्यामध्ये काय-काय चेंजेस करायचे किंवा काय-काय होतंय, हे तर हळू ठरेल. पण म्हटलं कुठून तरी सुरुवात करायला लागेल. म्हणून ही सुरुवात आहे. पण खरं सांगू, काहीही सुधरत नाही आणि काहीही सुचत नाहीये मला. तर म्हटलं चला हळू छोट्या-छोट्या गोष्टी एकत्र करायला सुरुवात करू. मग कुठे हँगर भरले, कुठे छोट्या-छोट्या फॉलच्या बॅगा भरल्या, कुठे काय भरलं. असं करता एक 6 गोण्या भरून झाल्या होत्या माझ्या. आणि तरीसुद्धा ह्याच्यात हे ठेवू का त्याच्यात ते ठेवू असं चालू होतं. तुम्ही मला आयडिया देऊ शकता, कारण भिंतीचे कलर खूप खराब झालेत. सो काय करू, कुठे करू आणि कशा-कशा कलरच्या आयडिया लावू, हे मला तुम्ही कमेंट सेक्शनला कलर करून सांगा नाही, कमेंट करून सांगा. बाय बाय. पुन्हा भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये.